हॉटेलमधली मिक्स व्हेज भाजी तर सगळ्यांनाच आवडते आणि आज तीच मिक्स व्हेज भाजी घरामध्ये घरच्या साहित्यातून एकदम सोपी आणि सिंपल आणि झटपट कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया. मिक्स व्हेज भाजीसाठी सगळ्यात आधी कढईमध्ये तेल गरम करून घेऊया. तेलाची मात्रा आपण जरा जास्तच घेऊया. कमी तेलामध्ये सुद्धा पण भाज्या होतात, पण आपल्याला भाज्या ना डीप फ्राय करायच्या आहेत, त्यामुळे जरा मनावर दगड ठेवून ना आपण तेल जास्त घेऊया. आणि मिक्स व्हेज भाजी म्हटल्यावर ना आपल्याला भाज्या लय घालायला लागणार आहेत आणि त्यासाठी लागणाऱ्या भाज्या आपण बघून घेऊया काय काय आहेत त्या. 3 बटाटे, फ्लॉवर, ढबू मिरची, थोडी कोबी, दुधी भोपळा, 3 कांदे, 2 टमॅटो, हिरवा वाटाणा आणि थोडासा दोडका. आणि दोडका बघून व्हिडिओ सोडून पळून जाऊ नका. मिक्स भाजीमध्ये दोडका कोण टाकते म्हणून. जरा शिल्लक होता एवढा दोडका म्हणून टाकून दिलं. मिक्स होऊन जाते सगळ्या भाजीमध्ये. टेन्शन घेऊ नका, चांगलं लागते ते पण. तर आता तेल गरम झालेलं आहे. यात सगळ्यात आधी आपण बटाटा टाकून घेऊ, कारण बटाटा शिजायला जरा जास्त वेळ लागतो. बटाटा टाकल्यानंतर गॅसचा फ्लेम जास्त ठेवूया. बटाटो फ्राय करून काढून घेऊया. जसा बटाटो गोल्डन ब्राऊन होईल तेव्हा आपण बटाटो काढूया. आता आपण ह्यात टाकूया फ्लॉवर. सगळ्या भाज्यांचा ना कुकिंग टायमिंग जरा वेगवेगळा असतो, त्यामुळे तुम्ही सगळ्या भाज्या वेगवेगळ्या फ्राय करा. फ्लॉवरला पण साधारणपणे 2 मिनिट लागतील फ्राय व्हायला. फ्लॉवरला हलका ब्राऊन कलर येईल तोपर्यंत आपण त्याला काढून घेऊया. आपण बटाटा आणि फ्लॉवर फ्राय करून घेतला आहे. आता बाकीच्या भाज्या ना वेगवेगळ्या फ्राय करायची गरज नाही. बाकीच्या भाज्या एकत्र फ्राय करून घेऊया आणि ह्या भाज्या 1 मिनिट हाय फ्लेमवर आपण फ्राय करून घेऊयात. भाज्या फ्राय करून झाल्यात. आता आपण मसाला फ्राय करून घेऊया, पण त्याच्या आधी कढईमधलं तेल जरा कमी करून घेऊया. एवढ्या तेलाची आपल्याला गरज नाही. ह्याच्यात आपण टाकूया खडे मसाले. खडे मसाल्यामध्ये आपण तेजपत्ता, इलायची, दालचिनी आणि चक्री फूल टाकून घेऊया. लसूण आणि आलं टाकून घेऊया. त्यानंतर काजू पण टाकून घेऊया. आता आपण कांदा आणि टमॅटो टाकून घेऊन ह्याला चांगलं मिक्स करून गॅसचा फ्लेम मीडियम करून घेऊया. जशा आपल्या भाज्या मऊ होतील ना, आपण ह्यातील तेजपत्ता, इलायची, दालचिनी वगैरे सगळं काढून घेऊया. आपला मसाला आता गार झालेला आहे. ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्यात थोडंसं पाणी टाकून ह्याची एकदम बारीक पेस्ट करून घेऊया. आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया. आधी जे तेल आपण काढलं होतं ना, तेच तेल परत वापरायचं आहे. आणि त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा चटणी टाकून चांगला मिक्स हलवून घेऊ. त्यानंतर ह्याच्यात आपला मसाला जो तयार केला आहे तो टाकून घेऊ. मसाला चांगला हलवून घेतल्यानंतर त्यात 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर टाकून घेऊया आणि 10 मिनिटासाठी मध्यम आचेवर याला भाजून घेऊया. 10 मिनिटं झालेले आहेत. आपला मसाला मस्तपैकी भाजून झाला आहे. आता त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी ॲड करूया. त्याच्यामध्ये राहिलेल्या सगळ्या फ्राय केलेल्या भाज्या आपण टाकून घ्यायच्या आहेत आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि परत हलवून त्याला आणखी 1-2 मिनटासाठी ना फ्राय होऊन द्यायचं आहे. त्यानंतर आपली भाजी रेडी. बघितलं ना कशी झटपट झाली भाजी. सगळं घरचं साहित्य आहे, बाहेरचं काय आणलं नाही. आणि सगळं माझी मम्मी कसं सांगेल ना तसं मी बनवत गेलो. मला पण येते कुकिंग, पण एवढे हेवी मला जमत नाही. आपण भुर्जी करा, चहा करा असले येते आपल्याला. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ इथंपर्यंत बघत असाल ना तर एक सबस्क्राईब करून टाका, कारण शेवटपर्यंत कोण व्हिडिओ बघत नाही. शेवटपर्यंत बघायला म्हटले तुम्हाला व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करून टाका. तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि स्वस्त राहा, मस्त राहा आणि करून टाका सबस्क्राईब, तेवढं करून टाका. पुढचा व्हिडिओ मम्मीसोबत करेन. टाका, बाय बाय.